महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। जय श्री राम। बोलो श्री रामचंद्र की जय। प्रभु श्री राम की जय। महाकाली माता की जय। बोलो महाकाली माता की जय। प्रभु श्री राम की जय। प्रभु श्री राम की जय। रामाचे जन्मोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण देशामध्ये साजरा होत आहे। तसेच आपल्या इथं सावंगी भागामध्ये काय काय कार्यक्रम घेतले आले आज आमचं भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे रामनिमित्त आणि संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत शोभायात्रा पण निघणार आहे आणि हा कार्यक्रम आम्ही जवळपास 2004 पासून चालू करतो। पूर्ण गावकरी मंडळी सगळे मिळून हा कार्यक्रम करतात। शोभायात्रेमध्ये काही देखावे करण्यात आले का? देखावे घेतलं आता करतोय आम्ही, चालू करणार रथ आहे शोभायात्रेमध्ये छत्रपती संभाजीनगर। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण राहणार आहे? प्रमुख पाहुणे सर्व गावकरी मंडळी, सर्व गावकरी मंडळी सगळे प्रमुख पाहुणे। राजकीय कोणी येणार आहे का आपल्या? राजकीय आमचे येतात आमदार साहेब येतात, अनुराधाई चव्हाण आमच्या मतदारसंघातले आमदार। आज प्रभू श्रीराम जन्मोत्सवच्या निमित्ताने तुम्ही इथल्या नागरिकांना आणि पूर्ण देशवासियांना काय शुभेच्छा देणार? शुभेच्छा तेच आपलं सनातन धर्म हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्माच्या हिशोबाने आम्हाला ते करणंच भाग आहे आणि आम्ही करत आलो आता परत आम्ही पुढे करणारच। किती वर्षापासून करत 22-23 वर्ष झाली का? 22-23 वर्षापर्यंत चालतंय। एक दिवस अगोदर आम्ही गोंधळ वगैरे ठेवतो। गोंधळ झाल्यानंतर त्याच्यानंतर परत एक भजनी मंडळी राहते गावातली प्रमुख, ते करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी छोटी पूजा ठेवतो। पूजा झाल्यानंतर मग दुपारच्या नंतर भंडारचा कार्यक्रम असतो, जेवणात करत चालू होतं। तर ते रात्री 10, 10:30, 11 वाजेपर्यंत चालतो। महाप्रसादाचा महाप्रसाद करतो। महाप्रसादामध्ये काय काय कसं काही वैशिष्ट्य तुमची काय करता येतं? वैशिष्ट्य वरण पोळी भाजी जेवणच गोड 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 जेवण। नवमी निमित्त जन्मोत्सव त्यानिमित्त आम्ही गोड गोड जेवण ठेवतो। या कार्यक्रमाचे आयोजन कोण करतं? मुख्य आयोजक कोण असतं? हे आमचे भाऊजीच करते, चंदन बाबूराव घाडगे। आम्ही एक ठिकाणी आपलं पूर्ण गाव सगळं त्याला पूर्ण गाव सहकार्य सगळ्यांचं सहकार्य सगळ्याचं राहतं। आम्ही सगळं पुढाकार घेतो, गाव सगळे मिळून करतात। युवा सम्राट मित्र मंडळ आमचा किती लोकसंख्या आहे? गावाची लोकसंख्या 7,000 आहे गावात जवळपास आणि बाहेरचे येणारे लोक सगळे म्हणजे आज सगळे कोणी या जेवण जा पसारतो जेवण। आणि त्याच्यामध्ये गोसावी समाजचे आजूबाजूचे जेवढे बी समाज आहे समजा नायगाव समाज, पोखरी समज हिवरखेडा हे आजूबाजूचे पूर्ण समाज येऊन आपली शोभायात्रा कुठून ते कुठपर्यंत शोभायात्रा जर गावातच काढतो बस। आणि वेळ काय आहे ती? वेळ 6 ते 9 घाटलं होतं। शोभायात्रेमध्ये किती लोक येण्याची अपेक्षा आहे? शोभायात्रेमध्ये 1000 गावात असतं, 1000 ते 1000 लोक असतात।
आज तुमच्या सोबत कोण कोण हा? आहे? आज तुमच्या सोबत कोण कोण आहे? आज सगळेच गावकरी गावकरी सोबत राहतात. जेवणाचा कार्यक्रम संपले कार्य करण्याची पदाधिकारी आपलं नाव गावात सांगा. मुस्लिम गावात बी सगळेच लोक सगळे जातीवाद कुठं होत नाही. चंदन बाबूराव गाडगे. रामचंद्र की गावकरी मंडळांनी हा आमचं आयोजन 2002 पासून कंपल्सरी चालू आहे आणि आमचे सहकारी मित्र, आमचे जितके प्रमुख पाहुणे, आजूबाजूचे गाव, खेडेगावाचे सगळे पाहुणे मंडळी आमच्याकडे येतात. 10 ते 12,000 पब्लिक आमच्या इथं येऊन जातात. 2 वाजतापासून चालू होतं कार्यक्रम, तर रात्री 10 पर्यंत चालतंय. पण यावेळेस थोडं उशीर झाल्यामुळं कार्यक्रम 3:30 वाजता ठेवण्यात आलेला आहे. तरी पण आहे ना, गावकरी मंडळीने थोडं जिथं जिथं कार्यक्रम, आता भरपूर कार्यक्रम चालू आहे, कारण की आता पहिले सारखे नाही आहे. आता कार्यक्रम हर गावात एक कार्यक्रम रामनवमीनिमित्त पूर्ण करण्यात येत आहे. तरी पण आमची परंपरा हा 2002 पासून तर आतापर्यंत आम्ही सहकार्य, म्हणजे आम्हाला सगळं गावकरी मंडळी सहकार्य करत आहे. आमची युवा मित्रमंडळ हा टोटल 120 जणांचा हा मंडळ आहे. त्याच्यामध्ये युवा सम्राट, बाकीचे भविष्य म्हणजे भविष्यात पुढं 200-300 पूर्ण गावात सहभागी व्हावा, त्यासाठी मी अजून एक घोषणा करतो. बोलो महाकाली माता की जय, प्रभू श्री रामचंद्र की जय, बोलो श्री रामचंद्र की जय.